नमस्कार. आज आपण घेऊन आलेलो आहोत पावसाळ्यामध्ये मिळणारी ही रानभाजी, विविध रोगांवर गुणकारी ठरणारी. या भाजीचं नाव आहे करटुला. कोणी ह्याला कंटोला बोलतं, कोणी काकरोला बोलतं, तर इंग्लिशमध्ये ह्याला स्पाइन गार्ड असं नाव आहे. तर पावसाळ्यात मिळणारी ही रानभाजी आहे. ही इतर दिवशी नाही मिळत, ही फक्त पावसाळ्यातच मिळते आणि ही डोंगराळ भागातच उगवते. एकदम नैसर्गिकरित्या ही उगवलेली भाजी ही शरीरासाठी किती फायदेशीर आहे, ह्याच्यामध्ये किती प्रमाणात असे काही गुणधर्म आहेत ते आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर बघा, आपण हे असे कंटोल्याची भाजी घेतलेली आहे. ही मी स्वच्छ धुवून पुसून वगैरे घेतलेली आहे. आता आपल्याला ह्याची कटिंग करायची आहे, म्हणजे ह्याला कापून घ्यायचं आहे. तर एकदम कवळे घेतलेले आहेत मी आणि या पद्धतीने आपण ह्याला कापणार आहोत. तर ह्याचे जे वरचे टोक आहे ते आपल्याला कट करायचे आहे. ह्याला काटे जरी दिसत असले तरी हे म्हणजे पूर्ण भाजी शिजल्यावर हे काटे एकदम शिजून जातात त्याच्यामध्ये. ह्याच्या काही काढण्याची गरज नाही आहे. तर बघा, एकदम कवळ्या बिया आहेत, एकदम कवळे मी घेतलेले आहेत. एखाद्यामध्येच कडक अशी एखादी बी असेल तर ती आपण काढून टाकायची. जर अशी वाटली कडक बी आहे तर बघा, ह्याच्यामध्ये अशी ही थोडीशी कडक झालेली बी आहे ती आपण ही काढून घेऊया सुरीच्या साहाय्याने, किंवा कापताना जरी तुम्ही काढली तरी पण चालते. तर ह्या पद्धतीने आपण कडक ज्या बिया आहेत त्या सगळ्या काढून घेऊन छान असे ना पातळ असे स्लाइस करून घ्यायचे आहेत या भाजीचे. तर बघा, आता आपण ह्याची अशी पातळ पातळ स्लाइस करून घेऊया आणि एखादी कडक अशी बी असेल तर ती बाजूला काढून टाकूया साईडला. आणि ह्याच्यामधला गर वगैरे काहीच काढायचा नाही आहे, आपल्याला सगळं कापून घ्यायचं आहे. हे पूर्ण कवळं घेतलेलं आहे आपण. तर फक्त पुढचे जे टोक आहेत तेच मी कापणार आहे आणि बाकी सगळी भाजी मी घेणार आहे. कारण ही भाजी खूपच म्हणजे चविष्ट तर आहेच आणि आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तर ह्या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर, विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट असतात, जे पचन, रोगप्रतिकारक शक्ती आणि वजन नियंत्रणासाठी उपयुक्त ठरू शकतात. तर बघा, आपण असे बारीक असे स्लाइस केलेले आहेत ह्या भाजीचे. आणि ही भाजी शिजायला अजिबात बिलकुल वेळ नाही लागत, लगेच शिजते. तर बघा, अशा काही मला कडक बिया दिसत आहेत तर ते ह्या मी काढून घेत आहे. ह्या पद्धतीने आपण सगळीच भाजी अशी बारीक बारीक अशी स्लाइस करून कापून घेऊया. आणि ह्या भाजीला बनवायला अजिबात जास्त साहित्य लागत नाही, अगदी घरच्याच साहित्यात ही बनते. तर करटुले ही वेलीवर उगवणारी पावसाळी भाजी आहे. ती विशेषतः डोंगराळ किंवा जंगलालगतच्या भागात नैसर्गिकरित्या आढळते आणि अनेक ठिकाणी शेतीही केली जाते या भाजीची. आणि पावसाळ्यात ही भाजी उपलब्ध असते, म्हणजे पावसाळ्यातच ही भाजी मिळते आपल्याला, इतर सीझनमध्ये नसते बघा. तर आता ही सगळी अशी भाजी मी कापून घेतलेली आहे आणि आधी म्हणजे आणल्या आपण स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा आपण चांगली धुवून घ्यायची आणि मग अशी कट करून घ्यायची. आता ह्याच्यासाठी लागणारं साहित्य मी दाखवत आहे तुम्हाला. तर हे भरपूर असं 4 मी कांदे मीडियम साईजचे असे बारीक बारीक असे कापून घेतलेले, लसूण पण असा ठेचून घेतलेला आहे आणि 4 मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या तिखटाप्रमाणे मिरचीचं प्रमाण वाढवू शकता किंवा लाल तिखट जरी वापरलं तरी पण चालेल. तर आपण आता जिऱ्याची फोडणी देऊया या भाजीला. भाजी मी लोखंडी कढईमध्येच बनवते आहे. तर आता जिरं छान तडतडल्यानंतर मी याच्यामध्ये मिरची छान अशी टाकली आणि फ्राय करून घेतली बघा. आता जो आपण ठेचलेला लसूण होता तो पण आपण ह्या मिरचीसोबतच मस्त असा फ्राय करून घ्यायचा. लसूण थोडा जास्त टाका, म्हणजे भाजीला चव खूपच छान लागते. म्हणजे भाजी तर चवदार होतेच ही करटुल्याची, पण लसणामुळे त्याची चव अजून वाढते. तर आता लसूण आपण छान असा बघा परतवल्यानंतर आपण फोडणीला थोडासा असा कढीपत्ता पण टाकून घेऊया. तर कढीपत्ता पण छान असा तडतडल्यानंतर आपण भरपूर सारा असा कांदा कापून घेतलेला ना, तो पण कांदा टाकून छान असा परतवून घ्यायचा आहे. तर बघा, अगदी कमी साहित्यामध्ये आपण ही घरच्याच साहित्यामध्ये भाजी बनवत आहोत. ही भाजी किती पौष्टिक आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे आणि फारच मुबलक प्रमाणात, म्हणजे पावसाळ्यातच फक्त ही भाजी मिळते आणि एकदम चविष्ट अशी ही भाजी आहे. तर कांदा छान असा परतवल्यानंतर आपण हिंग टाकूया आणि आता कांदा असा थोडासा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेऊया. तर कांदा लवकर परतण्यासाठी, सॉफ्ट होण्यासाठी मी ह्याच्यामध्ये मीठ पण टाकून घेत आहे, म्हणजे कसा कांदा छान असा लवकर परतला जाईल. तर बघा, मीठ पण आपण चवीनुसारच टाकून घेऊया, म्हणजे छान असा कांदा परतवला जाईल. छान असा कांदा परतवून घेऊया मस्त.
तर बघा छान असा कांदा परतवल्यानंतर आपण रंगासाठी थोडीशी हळद टाकलेली आहे. अर्धा चमचा मी हळद वापरणार आहे. तुम्ही यावेळेला लाल तिखट जरी टाकलं तरी पण चालेल किंवा नुसती हिरव्या मिरचीमध्ये केली तरी पण छान लागते. आणि आता आपण जी भाजी कापून ठेवलेली ती भाजी पण टाकून छान अशी परतवून घेऊया. बघा मस्त अगदी तोंडलीसारखीच दिसते ही भाजी दिसायला, पण खायला खूपच पौष्टिक आहे. तुम्ही नक्की बनवून बघा ही भाजी. आणि खूपच म्हणजे विविध आजारांवर ही गुणकारी भाजी आहे. ही भाजी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. तर बघा मस्त अशी परतवून घ्यायची चांगली छान अशी. आणि ही भाजी शिजायला अजिबात वेळ लागत नाही. ही भाजी खाल्ल्यामुळे ना म्हणजे पचन सुधारण्यासाठी आणि कोणाकोणाला बद्धकोष्ठतेची पण समस्या असते तर ती थोडी कमी होण्यासाठी पण मदत होते. परत आपली रोगप्रतिकारक शक्तीला पण आधार मिळतो आणि आपले डोळे त्वचा आरोग्यासाठी उपयुक्त असे पोषक या भाजीमध्ये असतात. त्याच्यामुळे ही भाजी आठवड्यातून 2 वेळा जरी खाल्ली आता पावसाळ्याच्या सीझनमध्ये तरी पण खूपच उपयोगी आहे. आणि फायबरमुळे रक्तातील साखर पण नियंत्रित ठेवते. तर बघा भाजी छान अशी आपण परतवून घेतल्यानंतर थोडंसं ना मी ह्याच्यावर पाण्याचा ना असा शिपका टाकणार आहे. म्हणजे कसं भाजी खाली तळाला लागू नये किंवा जळू नये म्हणून मी थोडंसं असं पाणी असं शिंपडून घेणार आहे. आणि ही वाफेवरच आपण शिजवायची आहे हिला. तर आता छान असं पाणी टाकून आपण ही मिक्स केली आणि आता झाकण ठेवून ही 5 ते 6 मिनटासाठी मी छान अशी वाफ काढून घ्यायची आहे आणि म्हणजे छान अशी शिजवून घ्यायची आहे. बघा तर आपण 5 ते 6 मिनटासाठी हे झाकण ठेवून शिजवून घेऊया. आता बघा आपली भाजीचा रंग बघा बदललेला आहे. म्हणजे हिरवा होता तो आता थोडासा पिवळा झालेला आहे. म्हणजे भाजी ही आपली ऑलमोस्ट शिजत आलेली आहे. या भाजीला शिजायला बिलकुल टाईम नाही लागत. तर बघा मस्त अशी भाजी शिजलेली आहे. आपण चेक करूया असं दाबून. तर छान अशी सॉफ्ट पण झालेली आहे. आणि ह्या भाजीमध्ये ना कॅलरीज खूप कमी असतात म्हणून मग आपल्या वजन नियंत्रणासाठी पण ही खूपच उपयुक्त ठरते ही भाजी. आणि भरपूर पोषक तत्वांनी समृद्ध असून आरोग्यासाठी फायदेशीरच आहे ही भाजी. तर बघा आपली भाजी तयारच झालेली आहे. आपण आता ह्याच्यावर ओलं खोबरं किंवा तुम्ही शेंगदाण्याचं कूट जरी टाकलं ना तरी पण छानच अप्रतिमच लागेल. अगदी साध्या पद्धतीने बनवलेली ही करटुल्याची भाजी आपली बघा तयार झालेली आहे. आपण ही चपातीबरोबर किंवा भाकरीसोबत खाल्ली ना तरी पण अप्रतिम लागेल. तर आमच्या घरात सगळ्यांनाच आवडली ही भाजी, खूपच छान झालेली. आणि ह्याच्यामध्ये भरपूर गुणधर्म असल्यामुळे ही भाजी तुम्ही तुमच्या मुलांना नक्की खाऊ घाला या पावसाळ्यात. तर आपली ही भाजी तयार झालेली आहे. पावसाळ्यात मिळणारी ही रानभाजी करटुल्याची भाजी तुम्ही एकदा नक्की करून बघा. चव अप्रतिम लागते आणि आरोग्यासाठीही खूपच फायदेशीर आहे. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. कमेंट करून तुमच्याकडे करटुलेला काय म्हणतात ते नक्की सांगा. आणि अशाच रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा पारंपरिक आणि स्वादिष्ट रेसिपीसह. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.